इंदापूर विधानसभेचं मैदान कोण मारणार याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात होतीये. काका काय सांगाल, काय चाललंय इंदापूरमध्ये? दत्तमामा भरणीच्या हवं. हर्षवर्धन पाटलांचा विजय हा निश्चित आहे. दत्तमामा भरणे येते. अडचणी सोडवायच्या असतील तर त्याला हर्षवर्धन पाटलांशिवाय पर्याय नव्हता. राज्यभर वाव झालीच नसते ना मलिदा गँग म्हणून. मलिदा गँग आहे नसती ही. कुणी मदत केली की त्याला मलिदाच म्हणायचं का? भरणे मामाने एवढा विकास केला तर मग साड्या वाटप करायचं कारण काय? फक्त ते डांबर सम्राट आहे. पुढे रस्ते करत गेले आणि मागे उकडत गेले. कार्यकर्त्यांचं कसं झालंय आता, पोट भरलं की निघून जातात. काय नाही त्यांच्याकडे सगळी माणसं आमच्याकडे आले. आता जनतेसाठी गेला असता तुम्ही तर आम्ही मान्य केलं असतं. पवार सोडून कुठे गेलो का? पवार साहेबांच्याच माग आहे. अजितदादा आणि पवार साहेब एकच आहे. मतदानाचा हक्क जसा माझ्याकडे आलाय तसा मी शरद पवार मतदान करतो. जगात सगळ्यात मोठी कर्जमाफी त्यांनी शेतकऱ्याची केली. इंदापूर तालुक्याची जनता ठरवेल ना कुणाला आमदार करायचे. अजितदादा ठरवायचे काय कारण आहे? दंड ह्याच्या आधी थोपडलं ना, आता पडलंच की. शोधन पाटील हे पक्ष बदलणारी माणसं नाहीत. स्वतःला वाचवण्यासाठी ह्या तात्पुरत्या आणलेल्या योजना आहेत. त्याला लोक योजना म्हणत नाही, त्याला निवडणूक स्वार्थ योजना म्हणतात. अजित दादा घड्याळ घेऊन गेली, कोणतं ती जाय ना, काय बंद पडन ती, काय फरक नाही पडत. काय नाही. शरद पवार फक्त. हा शरद पवार. इंदापूर विधानसभेचं मैदान कोण मारणार याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात होतीये. कारण या इंदापूरमध्ये आपल्याला अजित पवार विरुद्ध शरद पवार फुटीचा एक वेगळा अंक बघायला मिळालाय. गेल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या जवळ असणारे हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांच्या जवळचे झालेत आणि दुसरीकडे दत्ता मामांनी मात्र अजितदादांसोबत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतलाय. आता प्रवीण माने जे आहेत ते सुद्धा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. त्यामुळे इंदापूरची ही लढत कोण जिंकणार हे आपण लोकांना विचारूया की इथं हवा कोणाची आहे. काका काय सांगाल, काय चाललंय इंदापूरमध्ये? इंदापूरमध्ये दत्तमामा भरणीच्या हवं. कसं काय दत्ता मामांचं हवंय? विकास काम केलेले, काय विकास कामं केले दत्ता मामांनी? रस्ते, पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा, जनतेचा बी विकास केला. आणि आता दत्ता मामा महाविकास आघाडी सोडून महायुतीत गेले. हो बरोबर आहे, त्यांचं काम आहे. मग असं पक्ष बदललेले चालतात काय? असं युती सोडून दुसरीकडे गेलेलं? कुठे पक्ष राष्ट्रवादी पक्ष नाही, युती आघाडी बदललेली चालती का? कोणती? ज्या भाजपवरती टीका केली त्या भाजपच्या सोबत सत्तेत गेले. नाही, सत्तेचं त्यांचं 41 आमदार गेले की त्यांचे, बरोबर त्यांचे गेले विकासासाठीच गेले की. विकासासाठी गेले. हो विकासासाठी गेले. पण आता शरद पवार जोरदार फिल्डिंग लावायला लागले हर्षवर्धन पाटलांसाठी. काय नाही, आहे तसं मतदार आहे मामाच्या मागं, मतदार आहे मामांच्या मागं. बरोबर, तुम्हाला काय वाटतं कोण येते? हर्षवर्धन पाटील तुतार येणार. शरद पवार हे म्हणतात दत्ता मामा येणार. नाही, त्यांचे पहिले पण कामं चांगली आहेत, त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांमुळे लागू शकतात. 10 वर्ष झाले लागले नाहीत की हर्षवर्धन पाटील? नाही, पण लागलेले नाहीत, पण लागणार आहेत. कशाच्या जोरावर लागणार? हे सगळे म्हणतात मामांनी लय विकास केला. शरद पवाराच्या जोरावर लागणार आहेत, तुतार येणार आहेत. तर येणार आहे, पण नवीन चिन्ह आहे, कसं लोकांना कळायचं? नाही, ते झालंय ना, खासदार केलं तुतारीचं झालेलं आहे ती सक्सेसफुल, त्यामुळे ह्या वेळेस पण होणारच. तेव्हा हर्षवर्धन पाटील महायुतीत होते, कोणाचा प्रचार केलता? त्यांनी भाजपचं केलं पहिला. ते आता म्हणतात सुप्रियाताईंचा केलेला. नाही, सुप्रियांचा केलेला आहे की प्रचार, त्यांनी केलेला आहे. आता पण केला म्हणतात अप्रत्यक्षपणे. केलाय अप्रत्यक्ष. अजित दादा म्हणतात की घोडा कसा लावतो तसा मी घोडा लावणार आहे हर्षवर्धन पाटलांना. नाही तसं काय म्हणलं तर शरद पवार आहेत ना. कुणाला? दादालाच घोडा लागणार आहे. अहो इथे येऊन दंड थोपटून गेलेत. ते दंड ठोकतो द्या. दंड ह्याच्या आधी थोपडलं ना, आता पडलंच की जनतेने पाळलंच की त्यांना. बायको पडली त्यांची, ते अजून बायकून अजितदादा काय वेगळं आहेत का? पोरगा तीच, बायको तीच, अजितदादा तीच, त्यात काय? हा, इंदापूरमध्ये अजितदादा नाही ना उभा. अजितदादाचा काय इथं इफेक्ट व्हायचं काय कारणच नाही ना. जो आमचा तालुका आहे आणि इंदापूर तालुक्याची जनता ठरवेल ना कुणाला आमदार करायचे. अजितदादा ठरवायचे काय कारण आहे? पण आता ही माणसं म्हणतात की दत्ता मामांनी खूप विकास केलाय. अहो, विकास कामं केली असते, ही केली असते तर एवढे राज्यभर वाव झालीच नसते ना मलिदा गँग म्हणून. एवढी मलिदा गँग एवढी, एक लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीचा काहीतरी झाल्याशिवाय उच्चार होत नाही. जे काय बाबा कामं झाले, जे रस्त्याची कामं जी केली, जर ती रस्त्याची कामं हाताने उचकटलं जात असतील त्याला विकास काम म्हणतात का? हे पैसे खाल्ले. मलिदा गँग आहे नसती ही. हा, 1 रुपयाच्या कामात 10 रुपयाचं काम, आपलं रुपयाचं काम म्हटलं तर 10 पैशाचं काम करायचं, 90 पैसे खायचं काम यांचं आहे. पण आता हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळ होते, अमित शहांच्या जवळ होते. अमित शहानी त्यांना राष्ट्रीय साखर कारखाना संघाचं अध्यक्ष केलं. ते सगळं सोडलं फक्त तिकिटासाठी. तिकिटासाठी म्हणून नाही, एक लक्षात घ्या, ते एक जनतेसाठी किंवा लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी सुद्धा 20 वर्ष तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे.
आणि आता जे काही ठरलं होतं, आता मी एवढ्या खोलात शिरत नाही, परंतु हर्षभाऊंचं, देवेंद्र फडणवीसचं किंवा अजित पवारांचं जे काही ठरलं होतं त्या शब्दाला ते जागले नाहीत, लक्षात ठेवा. आणि जे त्यांनी महायुतीमध्ये तिकीट डिक्लेअर केलं हा, आणि म्हणून मी हर्षवर्धन पाटील लोकांच्या म्हणजे हितासाठी किंवा आग्रहास्तव गेलेत. हर्षवर्धन पाटील हे पक्ष बदलणारी माणसं नाहीत किंवा बदलणार बी नाहीत, पण लोकांच्या आग्रहास्तव लोकांची ही होती, इच्छा होती की बाबा तुम्ही आपलं महायुती सोडा आणि महाविकास आघाडीत या, म्हणून ती गेलेत. पण आता तुम्ही हे 100% सांगू शकता का की निकालानंतर शरद पवार अजित पवार एक होणार नाहीत? हो ना हो, तो भाग पुढचा आहे. पण मग हर्षवर्धन पाटलांचं अवघड होईल की? नाही होणार ना, काय होणार ना. त्यांचं कुठं जमतंय अजित दादा बरोबर? हर्षवर्धन पाटील एक होऊ शकत नाहीत ते, आणि जरी झाले तर मग अजित पवारांना आताच फुटायला नको होतं ना. आणि मग एवढं जे वाव करतात अजित पवार, किंवा अजित पवार एवढं म्हणत होते आमकं करून तमकं करून, मग त्यांची स्वतःची बायकोच पडली नसते ना. हां, त्यांनी आता हर्षवर्धन पाटलाला पाडायची वाच्यताच करू नये ह्या मताचा मी आहे. आणखीन आपण बघूयात. हा, बर्णे मामाने एवढा विकास केला तर मग साड्या वाटप करायचं कारण काय? आम्ही नाही म्हणत, लोक म्हणते. लोकच म्हणतात ना बर्णे मामाने एवढा विकास केला, मग साड्या का वाटल्या? कधी आता वाटल्या? आता वाटल्या ना साड्या, मग प्रत्येक महिलाला 2 साड्या दिल्या. मग अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवला नाही. यांची कामं फक्त डांबरी रस्त्याची दिसतात, इतर कामं कुठे? तरुणांना रोजगार कुठे मिळाला आहे? शिक्षण संस्था कुठे उभ्या राहिल्यात? इतर सुविधा नाहीत ना, फक्त ते डांबर सम्राट आहेत. डांबर सम्राट. हा, त्यांच्याकडे डांबर रस्त्याची कामं होती तेवढं. बाबा तुम्हाला काय वाटतंय, कोण येते? पाटलांनी लोकांच्या रेट्यामुळं तो हा पक्ष तुतारी चिन्हावर उभा राहिल्यात. जनतेचाच रेटा होता की तुम्ही तुतारी चिन्हावर उभा राहा, त्यांचा स्वतःचा नाही, जनतेचाच निर्णय होता. पण एवढी वर्ष त्यांचं राजकारण पवारांच्या विरोधात राहिलेलं आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या काकांना शरद पवारांनी पाडलं होतं 1984च्या निवडणुकीत. अजितदादांना तिकीट दिलं काकांना टाळून, मग ते कसं सगळं भरून निघणार? बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण जनतेचा रेट्या पुढे चालतं का? शेवटी जनता जनार्दन श्रेष्ठ आहे. माणसं म्हणली म्हणून गेले. जनार्दन श्रेष्ठ आहे ना. वेगळाच उगवतो, रोज वार वेगळा, दिवस वेगळा उगवतो का नाही. तसं आम्ही जसं मतदानाचा हक्क जसा माझ्याकडे आलाय तसा मी शरद पवारला मतदान करतो. बर, तसं मतदानाचा हक्क आलाय तेव्हापासून कुणालाच मतदान करत नाही. म्हणजे घड्याळाला करत होता तुम्ही? पहिले घड्याळाला करा, पण आता तर घड्याळच नाही, घड्याळ अजितदादांकडे. आता तोतवारीला करणार. तू तरी बसली का डोक्यात? हा, कवाच बसली, लोकसभेलाच बसली. हा. आणि आता ते अजितदादा घड्याळ घेऊन गेले की कोणतं ती जाय ना, काय बंद पडन ती, काय फरक नाही पडत. काय ना. शरद पवार फक्त. हा, शरद पवार. तुम्हाला काय वाटतं, काय होतं इंदापुरात? इंदापूरमध्ये गाड्या दत्ता मामा. ही सगळी माणसं म्हणतात हर्षवर्धन पाटील. नाही, आम्ही दत्ता मामाचे कार्यकर्ते. तुम्ही कार्यकर्ते? हो, दत्ता मामाचे 100%. म्हणतात मलिदा गँग आहे, डांबर सम्राट आहे दत्ता मामा. मलिदा गँगचा केवढा विषय येतो तेव्हा. आतापर्यंत भाऊनी पण भरपूर पक्ष बदलले, तिथं पण मलिदा असं कुणी मदत केली की त्याला मलिदाच म्हणायचं का? असं नाही होऊ शकत. प्रत्येकाला काम करायचं आहे, त्यामुळे काय मलिदा बिलिदा हे काय अशा अपवासत्यात राजकारणापुरतं असतंय. आम्हाला नाही वाटत काय मलिदास. पण आता शरद पवार जोरदार फिरतायत सगळीकडे. शरद पवारांनी सगळी गावं पालती घालायला सुरुवात केली. तिकडे अजित पवारांना पॅक केलं बारामतीत. मग आता इंदापुरात नाही वाटत का शरद पवारांच्या फिरण्यानं फरक पडेल? उलट पवार साहेबांना जे मानणारे लोक आहेत का, ती कालच्या दौऱ्यापासून असं म्हणाली बाबा पवार साहेबांना इथपर्यंत फिरायची जर वेळ येत असेल तर तुम्ही काय करता, असे लोक मानले. कारण आज देशाचे नेते म्हणून तुम्ही त्यांना बघता आणि तुम्ही आज गावोगावी त्यांना फिरायची ह्या वयात वेळ आणता, ही लोकांना आवडत नाही. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, तुमचं कर्तृत्व पाहिजे ना लोकांपर्यंत पोहोचणे. बरं, तुम्हाला काय वाटतंय, काय होतं इंदापुरात? दत्तामामा भरणे येते. कसं काय येणार दत्ता मामा? दत्ताबाबा भरणेने 10 वर्षामध्ये विकास केला भरपूर. मला असं वाटतं सगळे एकच पट्टी सांगतात, विकास केला विकास केला विकास केला. 6000 कोटी आणले ते दत्तामामाने 5 वर्षात. त्याच्यामुळे दत्तामामा 100% निवडून येते. पण इथं सगळी माणसं म्हणतात तुतारीच येणार. नाही, घड्याळानं येणार. हा. बरं बरं, आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतं तुम्हाला, काय होईल इंदापूरमध्ये? इंदापूरमध्ये शरद पवार साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेबांची तुतारी निवडून येईल. कशामुळं? इथं महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांनी जे प्रचंड कार्य केलेलं आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि हर्षवर्धन पाटील साहेबांनी MIDC, कारखानदारी, शेतीचं काम, त्यांचे कारखाने याच्या आधारे तरुणांना रोजगार दिलेला आहे.
गेल्या 10 वर्षामध्ये भरणेंनी कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध केलेला नाही. रस्त्याची कामं केलीत की? रस्त्याची कामं केली, पुढं रस्ते करत गेले आणि मागं उकडत गेले. ते कशासाठी केली, का केली, सर्व जनतेला माहिती आहे. पण आता महायुती सरकारनं एवढ्या योजना आणल्यात, मग युवा प्रशिक्षण योजनेतनं मुलांना पैसे देत आहेत, लाडकी बहीण योजना आहे, त्याच पद्धतीने STचा प्रवास त्यांनी 50% केलाय. बायका काय काय खुश आहेत महायुती सरकारवरती. मग तुम्ही असं कसं म्हणता की त्यांचं सरकार काही करत नाहीये किंवा दत्ता मामा काही करत नाहीये? 2.5 वर्ष झालं महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये. 2.5 वर्षाच्या पहिल्या 2.25 वर्षामध्ये महायुतीने कुठलीही योजना आणली नाही. जेव्हा लोकसभेला त्यांचा पराभव झाला मोठ्या प्रमाणात आणि स्वतःला वाचवण्यासाठी ह्या तात्पुरत्या आणलेल्या योजना आहेत. ह्याला लोकयोजना म्हणत नाहीत, ह्याला निवडणूक स्वार्थ योजना म्हणतात. स्वार्थापोटी ही आणलेल्या योजनेत आम्हाला मतं मिळवायच्यात लोकांना फसवून. या योजनांचं भवितव्य निवडणूक झाल्यानंतर नाही. शरद पवार हे असं व्यक्तिमत्व आहे की जगात सगळ्यात मोठी कर्जमाफी त्यांनी शेतकऱ्याची केली. भारत देश जगात सर्वात मोठा लोकसंख्येचा देश आहे. इथं फार मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. दुष्काळामुळं भारतातल्या शेतकऱ्यांची शेती अडचणीत आली होती. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या करत होते आणि शेतकरी आत्महत्या करत असताना या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सरसकट कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याच्या गळ्याचा फास त्यांनी सोडवला. अशा प्रकारचा फास किंवा अशा प्रकारचं कार्य महायुती करू शकत नाही. महायुतीने फोडा, जोडा, तोडा, सर्वसामान्य माणसाने आपला मताचा हक्क बजावलेला होता, अधिकार बजावलेला होता आणि त्यातून ठरवलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार झालं, ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला आणि अशा माणसाचं सरकार पाडून सगळे पक्ष फोडून त्या ठिकाणी सरकार बनवलं. हे लोकशाहीच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नाही. ही लोकशाही अडचणीत आणणारी गोष्ट आहे. लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून निवडून दिलेलं राज्य असतं आणि लोकांनी निवडून दिलेल्या राज्याला फाटा या महायुतीनं दिला. लोकांना धोका दिला, खोकेच्या खोके देऊन आमदार विकत घेतले आणि अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाने आलेलं सरकार ही पुरोगामी महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालं आणि त्या पुतळ्याचं काय झालं हे मी व्हिडिओ समोर सुद्धा सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जीवन जगणारे मावळे आहेत, तर त्यांच्यात सुद्धा हे लोक भ्रष्टाचार करतात. टक्केवारी, मलिदा, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी नव्याने आलेल्या आहेत आणि भ्रष्टाचारामुळं जनता जर्जर झालेली आहे. तुम्हाला हा नुसत्या रस्त्याच्या कामातलाच भ्रष्टाचार नाही, तुम्ही कुठल्याही कार्यालयात जावा, तुम्हाला साधा उतारा काढायचा म्हणलं तर पैसे घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट दिली जात नाही. चुकीचं निर्णय घेणं, लोकांना वेठीस धरणं, लोकांना अडचणीत आणणं, अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील साहेबांनी 20 वर्ष अतिउत्तम कार्य या ठिकाणी केलं. एक साखर कारखाना उभा केला. महात्मा फुले नगरमधील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचं एक्सपान्शन केलं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. त्यांची 100% बिलं दिली, लोकांची देणी दिली. साखर धंदा अडचणीत असताना देश पातळीवर साखर धंद्याचं नेतृत्व केलं आणि देश पातळीवरून पॅकेज आणलं. हर्षवर्धन पाटील साहेबाच्या कामाची दखल संपूर्ण देशभर घ्यावा लागली. त्यामुळं ते साखर विभागाचे अध्यक्ष झाले. जनता त्यांच्या पाठीमागे आहे. पण ते ज्यांनी त्यांना अध्यक्ष केलं ते त्यांनाच सोडून आले ना, अमित शहा आणि फडणवीसांना. ते जे अध्यक्ष झाले ते सुद्धा त्याच सरकारचा भाग होते ज्या सरकारवरती तुम्ही आता टीका करताय. ते जे अध्यक्ष झाले ते त्या भारतीय जनता पक्षाचं पद नव्हतं, ते साखर संघाचं पद होतं. संपूर्ण भारतातल्या साखर कारखानदारीमधून लोक निवडून येत होते. त्यातून त्यांचं काम, अनुभव, क्षमता, त्यांनी सहकार मंत्री म्हणून केलेलं काम याच्या आधारे उभारणी करून सर्वांनी, त्यात शरद पवार साहेब होते आणि भाजपचे हे नेते मंडळी होते की हर्षवर्धन पाटलासारखं सक्षम नेतृत्व त्यांना त्या ठिकाणी पाहिजे आणि ते नेतृत्व त्या ठिकाणी काम करत होतं. म्हणून साखर धंद्याचे प्रश्न सुटले. प्रचंड अडचणी आहेत साखर धंद्यामध्ये, ऊस धंद्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न आहेत. आमचा हा शुगर बेल्ट आहे, ह्याच्यातल्या जर अडचणी सोडवायच्या असतील तर त्याला हर्षवर्धन पाटलांशिवाय पर्याय नव्हता आणि त्यांनी ते सोडवलं. महाराष्ट्रातल्या साखर धंद्याला योग्य मार्गावर आणण्याचं काम हर्षवर्धन पाटलांनी केलं. त्यांचे हर्षवर्धन पाटला उपकार झाले नाहीत, हर्षवर्धन पाटलाचे त्यांच्यावर उपकार झाले. बर बर बर. हर्षवर्धन पाटलामुळेच केंद्रात सहकार खातं निर्माण झालं, सहकार खातं. हर्षवर्धन पाटलाच्या नेतृत्वाखालीच केंद्रामध्ये सहकार खातं निर्माण झालं.
बरं सरकाराचा त्याला गाळा अभ्यास आहे. त्यामुळे अमित शहा साहेबांनी हे सहकार खाते नव्याने केंद्रात निर्माण केलं. त्या आधारे हर्षवर्धन पाटलामुळे निर्माण झालेलं आहे. बरं आपण आणखी काही लोक आहेत तिकडे त्यांना सुद्धा विचारूयात त्यांचं काय म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं इंदापूरमध्ये काय होईल? नाही बाई काहीच नाही होणार. बरं आपण अजून काही तुम्हाला काय वाटतं इंदापूरमध्ये काय होतंय? बरणे मामा कसं काय भरणे मामा? सगळा विकास केला त्यांनी. लोक म्हणतात की विकास नाही केला, पैसे खाल्ले. पैसे खाल्ले नाहीत, सगळी कामं त्यांनीच केली आहेत. वाड्या वस्त्यावर रस्ते त्यांनीच केले आहेत. कुठल्या गावात जावा सगळे रस्ते त्यांनीच केलेत. बरणे मामाशी तेव्हा काय नाही इथं. आणि हर्षवर्धन पाटलांच्या मागे आता शरद पवार आहे, तुतारी आहे. काय नाही त्यांच्याकडे सगळी माणसं आमच्याकडे आलेत आता. आली आप्पासाहेब जगदाळे आले सगळे आले. आणि आता प्रवीण माने मध्ये उभे राहिले, त्यांचा कोणाला फटका बसतोय? त्यांचा फटका त्यांचं ते नवीन आहे त्यांचं ते बघतील. पण आता हर्षवर्धन पाटलांविषयी लोक आता एक काका भरभरून बोलत होते, त्यांच्यामुळे सहकार खातं निर्माण झालं, ते साखर सम्राट आहेत. इकडे आमच्या अजितदादा आहेत ना, भरपूर काम आणतात, भरपूर निधी देतात. हा इंदापूरसाठी 6,000 कोटी निधी दिला आहे. अजितदादा आता महायुतीत गेले, ते पटलं का? काय अडचण नाही, काय अडचण आहे. नरेंद्र मोदींना साथ द्यायची आपल्याला. देश आपला मोठा करायचा आहे. पण शरद पवारांना सोडलं की ती कुठे जात नाहीत, ते काका कुठे नाहीत. एकच आहे. हा परत भविष्यात एक होतील का? पवार सोडून कुठे गेलोय का? आम्ही पक्षाची माणसं आहे. पवार सोडून कुठे गेलोय का? आम्ही पवार साहेबांच्याच माग आहे. अजितदादा आणि पवार साहेब एकच आहेत. बरं बरं अजून दादा तुला काय वाटतं काय होतंय? बरं ठीक आहे, तुम्ही सांगा काय होतंय इंदापूरमध्ये? काय आता 20 तारखेनंतर समजणार. पण तुम्हाला काय वाटतं एकंदर सगळ्या लोकांचा कल बघता प्रचार जोरदार चालू आहे. त्याच्याबद्दल नो कॉमेंट्स. बरं बरं ठीक आहे. आपण साधारणतः बऱ्याच लोकांचं इथं आणखीन एक काका आहेत, आपण त्यांना विचारूया काय वाटतं तुम्हाला इंदापूरमध्ये काय होतंय? भाऊ या त्याली हर्षवर्धन भाऊ कसं काय? 4-5 हजाराचं लीड इंदापूर शहरात भेटणार. 4,000 लीड भेट. पण आता दत्ता मामा 10 वर्ष झाला आमदार आहे, ते गेल्या वेळी पण त्यांनी हरवलं होतं हर्षवर्धन पाटलांना. काय नाही माणसाने त्या टायमाला त्यांना सहकार्य केली, आता ह्या टायमाला ह्यांना करायची. मोदी सरकारबद्दल काय वाटतं? काय नाही भाऊ त्यात बी होते तरी आम्ही त्यांचा साथ दिला आणि आता बी त्यांना साथ देतो. तुम्हाला वर कोण आहे काय फरक नाही पडत, भाऊ जिकडं तिकडं तुम्ही. तालुक्याचा विकास करायचा आहे म्हणल्यावर त्यांच्याच मागं राहावं लागेल ना आम्हाला. भाऊनी काय केले आतापर्यंत कामं? जी सांगितली त्यांनी कामं केली ना आमची. जाऊन येतात का मदतीला? येतात ना. आणि दत्ता मामा नाही आले का? नाही आले. नाही आले. बरं बरं चला तर आज आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्हाला काय वाटतं काय होतं इंदापूरमध्ये? इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा विजय हा निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील विकासाची गंगा या इंदापूर तालुक्यामध्ये आणणारच आहेत. गेल्या 20 वर्षामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्यांच्या काळामध्ये अतिशय चांगली युवकांना रोजगार असेल, MIDC असेल आणि असे विकासाची अनेक कामं आणली की त्यातून इंदापूरचा विकास झाला. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जी काही कामं केली म्हटली जातात ती ठराविक लोकांची कामं झाली आणि त्यातून वेगळ्या प्रकारचा मेसेज हा इंदापूर तालुक्यामध्ये गेला. जी कामं व्हायला पाहिजे होती, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे होता, तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे होता, अशी अनेक कामं महत्त्वाची व्हायला पाहिजे होते. महत्त्वाचं एक काम असं मी हर्षवर्धन पाटलांचं सांगतो तुम्हाला की हर्षवर्धन पाटील साहेबांनी येणारे ST स्टँड या ठिकाणी बांधलं. ST स्टँड मधल्यामुळे तिथं 200 ते 300 लोकांना रोजगार मिळाला. तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला जातो. असे व्यवसाय जर उपलब्ध झाले असते तर अनेक लोकांना रोजगार मिळून या इंदापूर तालुक्याचा विकास झाला असता. उपर जिल्हा रुग्णालयांचा आता या ठिकाणी माझे नगराध्यक्ष त्यांनी उल्लेख केला. त्या ठिकाणी मॅडम 200 लोकांना एका टायमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर एवढी व्यवस्था त्यांनी त्यावेळेस केली. म्हणजे पुढचं विजन जेणेकरून 20-25 वर्षाचा 30 वर्षाचा पाणी पुरवठा योजना असेल इंदापूर शहरामध्ये 30-35 कोटी रुपयाची योजना आणली की आजपर्यंत अतिशय चांगल्या रीतीने चाललेली आहे. अशी विकासाची कामं इंदापूरमध्ये झाली. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलचा विजय. पण आता जे पक्ष बदलाचा कार्यक्रम झालाय 2019ला पण त्यांनी भाजपमध्ये गेले, आता परत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले, मूळचे आहेत ते काँग्रेसचे, त्याच्या आधी अपक्ष होते. तर एवढे सगळे पक्ष बदल त्यांना कुठेतरी त्याचा परिणाम होणार नाही का? कोणताही परिणाम होणार नाही. या ठिकाणी इंदापूर तालुका हा स्वर्गीय शंकरराव भाऊंचा तालुका आहे. त्यांच्या पावलावर पाऊल चालून हर्षवर्धन पाटील साहेबांनी या इंदापूर तालुक्याचा विकास केला आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला. परंतु कार्यकर्त्यांचं कसं झालं आहे आता पोट भरलं की निघून जातात. त्याच्यामुळे त्यांचा वैयक्तिक जनतेसाठी कोणीही जात नाही. जनतेसाठी गेला तर आम्ही मान्य करू की एखाद्या कामासाठी कोणी मला सांगा आता जेवढे आज प्रवेश झाले किंवा कोणी त्यांचा भाऊ सोडून गेला असं त्या स्वतःच्या विकासासाठी गेला नाही. म्हणजे जनतेच्या विकासासाठी अजिबात गेला, स्वतःच्या विकासासाठी. घरातला विषय प्रत्येकाच्या घराला भांड्याला लागतात आहे.
भांडं लागत नाही असं नाही, माझ्या बी घरात लागतं, तुमच्या बी घरात लागतं, परंतु घरातलं भांडं घरातच ठेवायचं असतं. ते उघडं करून लोकांसमोर जनतेसमोर आणून काही उपयोग होत नाही. जनतेसाठी गेला असता तुम्ही तर आम्ही मान्य केलं असतं, परंतु सख्खा चुलत भाऊ असून हे घरातलं भांडं घरात ठेवायला पाहिजे होतं. अतिशय दुर्दैवी घटना ही कुणालाही मान्य नाही. एकही तालुक्यातला माणूस त्यांच्या स्वतःच्या पत्नीशिवाय त्यांच्याबरोबर कुणीसुद्धा येणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. ठीक आहे, मला वाटतं की आपण बऱ्यापैकी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि आपण बघितलेलं आहे, जसं त्यांनी आत्ताच उल्लेख केला की त्यांचे सख्खे चुलत भाऊज आहेत हर्षवर्धन पाटलांचे, ते मयूर पाटील आता प्रवीण भैया माने यांच्यासोबत गेलेली आहेत. पुढच्या 10-15 दिवसांमध्ये आणखीन काही समीकरणं आपल्याला बदललेली बघायला मिळू शकतात. शेवटच्या टप्प्यामध्ये शरद पवारांची सभा कशा पद्धतीनं होते, अजित पवार लोकांना भावनिक करतात का, काय आवाहन करतात, यावरती सुद्धा इंदापूरचं वारं ठरणार आहे. पण जसं मी सुरुवातीला म्हणले, बारामतीला लागून असलेला मतदारसंघ आहे, त्यामुळे पवारांचा इथं वरदहस्त असणार आहे हे निश्चित आहे. पण आता कुठले पवार प्रभावी ठरतात हे आपल्याला 20 तारखेच्या निकालात कळेल. पण तुम्हाला काय वाटतं, इंदापूरच्या निकालात कोण बाजी मारेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अर्थात हवा कुणाची हा आमचा कार्यक्रम पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.